नमस्कार मंडळी. तर कसा असा ना, प्रत्येक कंपनी आपल्या एम्प्लॉईला स्पेशल फील करवण्यासाठी ना एक अॅन्युअल पार्टी ठेवते. भले तो वर्षभर एम्प्लॉई कितीही घासून दे किंवा काहीही करून दे, त्यांना फरक नाही पडत. पण एम्प्लॉईसाठी अॅन्युअल पार्टी ठेवणं गरजेचं आहे. का तर असं दाखवायला की भाई कंपनीला आपल्या एम्प्लॉईची किती काळजी आहे. आणि आमची पण अॅन्युअल पार्टी होती, तर त्या अॅन्युअल पार्टीचं थीम होतं ट्रेडिशनल. आता दिवाळीच्या नंतर होती, त्याच्यामुळे साडी वगैरे घालून मी खूप थकलेली, म्हणून मी हा काय तो इंडो वेस्टर्न ट्राय केला. नक्की सांगा मला कमेंटमध्ये कसं वाटतं. आता पार्टीला गेल्यावरती सगळ्यात पहिलं काय काम असतं आपलं, ते म्हणजे पेटपूजा. पहिलं पेटपूजा, मग कामपूजा. तर आम्ही बघत होतो मेन्यू मध्ये काय काय आहे, काय काय गोष्टी आहे. तर हा पास्ताचा लाईव्ह काउंटर होता, जो मला खूप आवडला फक्त बघण्यासाठी. आणि त्याच्यानंतर पाणीपुरी. प्रत्येक मुलीच्या दिलाचा रस्ता पाणीपुरीने असतो. जसा मुलांचा असतो ना पेटातून, तसं मुलींचा असतो पाणीपुरीतून. तर पाणीपुरी म्हटलं तर इकडे आम्ही सगळ्या मुली कशा थोड्या मेल्ट होऊन जातो आणि आम्हाला खूप भारी वाटतं. मग त्याच्यानंतर आम्ही पाणीपुरी ट्राय करत होतो. तिकडे मी पण पाणीपुरी ट्राय करायला सगळ्यात आधी नंबर पहिला लावलेला. का तर बाई पाणीपुरी आहे. आणि मेन म्हणजे फक्त पाणीपुरी नव्हती, त्यांचा मेन्यू जो होता खूप चांगला होता. आणि इथे ही हाय करताना आणि इथे मी बोलत होते की भाई मला शूट कर आणि अशा पद्धतीत शूट कर, समजलं ना. तर इथे पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि खूप मस्त लागत होती. त्याच्यानंतर आम्ही बाकीच्या पण गोष्टी बघितल्या की काय आहे काय नाही. आणि इथे मी अशी होती की भाई अब तो दे दो यार पाणीपुरी, अब तो दे दो, काय को इतना तडपा रहे हो, दे दो भाई. या मग काकांनी माझं ऐकलं बोलणं आणि त्यांना माझ्यावरती दया आली. आणि मला असं वाटलं की आता मला तरी देतील. आणि त्यांनी खरंच मला दिली. आणि ती मी खाल्ल्याच्या नंतर मला अशी मन तृप्ती झाली. म्हणजे काहीतरी खाल्लं असं वाटलं. आणि पाणीपुरीचं मस्त माझ्या एक्सप्रेशनने तुम्हाला कळत असेल की किती चांगलं. आणि तुम्ही बघू शकता हे काका किती हायजीन पद्धतीत बनवत होते. त्यांचं असं नव्हतं की काखेतला आणि हातातला मळ पाण्यात टाकून पाणीपुरी खायला द्यायची जसे आपले रस्त्यावरचे ठेलेवाले देतात. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही शुद्ध चांगल्या स्वच्छ पद्धतीत आपल्या क्लायंटला पाणीपुरी द्यायची. आणि हे रगडा पॅटीसचं वगैरे काउंटर चालू होतं. आणि ते खूप मेन म्हणजे काय, रगडा पॅटीस वगैरे चांगली लागत होती. पण यार इकडे ते लोक घी वापरत होते तेलाच्या ऐवजी. आणि तेलाचा असं तेलाच्या नद्या नव्हत्या वाहत. आणि त्याच्यानंतर आम्हाला भेटले वेलकम ड्रिंक्स. हे मँगोचं काहीतरी होतं आणि मॉकटेल होतं. ते मी मँगोचं ट्राय केलं तर खूप चांगलं लागत होतं. आणि मी ते सांगण्याचा प्रयत्न करत होती की चांगलं आहे. नंतर स्टार्टर्समध्ये यार व्हेजवाल्यांसाठी ऑप्शन कमी असतात. आणि प्रत्येक पार्टीचे जान म्हणजे काय, बार काउंटर, जिकडे तुम्हाला सगळे जण दिसतील. आणि हे काय आमचा बार काउंटर होता. आणि काय ते अशा पद्धतीत होता. आणि इथे वाईनचे पण ऑप्शन होते. हा सगळ्यात मोठी गोष्ट, मी पित नाही. तर कोणी माझ्यावरती येऊ नका की हा व्हिडिओमध्ये दाखवते म्हणजे तू पण पिली असेल. नाही, मी पित नाही. कलेक्शन तुम्ही भले बघू शकतात. त्याच्यानंतर मला परत भूक लागली म्हणून आम्ही गेलो रगडा पॅटीस खायला, रगडा चाट खायला, जी चांगली लागत होती. आणि सगळ्यात शेवटचं काम, ह्या जो चाट काउंटर आहे तो एक्सप्लोर करून झाल्याच्या नंतर आम्ही स्टार्टरवरती परत तुटून पडलो. का तर स्टार्टरचे तेवढे व्हरायटीज होते. आणि मी इथे मास्टर शेफ असल्यासारख्या सगळ्या गोष्टी जज करत होती. जसं काय भाई म्हणजे मला कायच सवा माहिती आहे, मी कायच जेवण बनवते. आणि म्हणजे काय म्हणजे मी कोणती मिशेलिन स्टार मास्टर शेफ आहे असं मी इथे बसून खाऊन जज करत होती. आणि हे आमचे स्टार्टर्स. नंतर सगळेजण हे आमचे आहेत दुसरे फेलो क्रिएटर, ह्यांचं युट्यूबचं चॅनल आहे ओमकार मिश्रा, सॉरी डिजिटल ओमकार, जाऊन नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर आमचा जो अँकर होता तो गेम्स घ्यायला लागला, कारण त्याला वाटलं की यार सगळे खायला लागले आणि सगळे बारमध्ये जाऊन आधी पियक्कड होऊन बसायच्या आधी आपण काहीतरी गेम्स खेळूया. त्याच्यामुळे त्याने खूप सारे गेम्स हे केलेले, जसं की होतं की तो म्युझिक वाजवत होता, आमचा जो डीजे होता. आणि त्याच्यावरून आम्हाला गाणी ओळखायची होती की कोणी गाणी, कोणतं गाणं आहे, कोणते त्याच्यात ऍक्टर होते वगैरे ते सगळं. आणि त्याच्यात आपण ठरलो डब्बू, कारण गाणे होते सगळे 90sच्या जमान्याचे आणि ते आम्हाला माहिती पण नाहीये. आणि अर्ध्याच्या वरती कळत पण नव्हते. तर तुम्ही बघा जर तुम्हाला कोणती गाणी कळत असतील तर. पण इंथुजियास्टिक तर होतं भाई, आमचं एक्साइटमेंट तर वाढलेलं ह्या सगळ्या गोष्टी बघून. आणि खूप जण चुकीची पण. आणि त्याच्यानंतर त्याने हा गेम काढलेला की ह्यांना एका मिनिटात जेवढे पॉसिबल होईल तेवढे सेल्फी काढायचे होते. ब्लर नाही आले पाहिजे आणि एका सेल्फीमध्ये त्या दोघांचे कोण आलं ते हे लोक प्रयत्न करत होते. आणि आम्ही पण खूप सपोर्ट करत होतो भाई. म्हणजे अशा आम्ही लाईन लावलेली की हा गेल्यावरती माझी काढायची, अशा लाईनीत आम्ही उभे होतो. का तर आपला टीम मेंबर जिंकला व्हायचा. आणि नंतर रिझल्ट आला की हे दोघांची पण टाय झाली. म्हणजे एवढ्या मेहनतीचा कायच फळ झालं. आणि नंतर सगळ्यात इंटरेस्टिंग गेम होता, म्हणजे इकडे सगळ्या मुलींनी एक एक पार्टनर चूज केलेला आणि त्यांना मेकअप करायचा होता मुलींसारखा. तर ते सगळं चालू होतं. आणि नंतर त्यांनी रॅम्प वॉक करायला लावलं. आणि
आमचं रॅम्प वॉकचं जे मस्त आम्ही एक्साइटमेंट घेतली आहे. आणि केविननी जो रॅम्प वॉक केलाय मम्मी माशाल्लाह, म्हणजे असा रॅम्प वॉक ना मुली पण नाही करू शकत, एवढा चांगला रॅम्प वॉक जसं केविनने केलेला आहे. म्हणजे सिरियसली हॅट्स ऑफ टू हिम. याचे रॅम्प वॉक स्किल्स खरंच 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 खूप चांगले आहे. मला लाज वाटली की मला रॅम्प वॉकच्या नावावरती आर पण येत नाही. आणि नंतर परत आम्ही मेन कोर्सवरती गेलो खायला, कारण यार आता एवढं सगळं केलं तर खाणं गरजेचं आहे ना. तर काहीतरी हमस प्लॅटर स्टार्टर्स वगैरे चांगले होते, सूप वगैरे होते आणि नंतर इंडियन मेन कोर्स पण होते. आणि आम्ही ठरलो व्हेजिटेरियन, त्याच्यामुळे व्हेजिटेरियनच दाखवणार काय काय आहे. नॉनव्हेजचं नंतर तुम्ही तुमचं बघून घ्या. आणि नंतर लाईफ काउंटरवरती जाऊन आम्ही पास्ता घेतला. पास्ता ह्यांनी बनवलेला चांगल्या पद्धती, नाही नाही म्हणणार, पण चांगला नव्हता लागत. आणि मी इथे कंप्लेंट करत होती की यार काय म्हणजे किती वेळ थांबायला लागतं मला पास्तासाठी. पण एवढा वेट माझा वर्थ इट नाही ठरला, कारण पास्ताची टेस्टच चांगली नव्हती भाई. असं झालं की मी घरी बनवून खाल्लं असतं. ते बेकार लागत होता रे भाई, लयच बेकार लागत होता. म्हणजे असं झालं की उगाच घेतला मी, घेऊन फेकला मी तो. आणि नंतर आम्ही नाचत नाचत